जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्व टेन्सचे प्रकार हे सर्व काही आपण आता एका चार्टमध्ये बसवणार, एका व्हिडिओमध्ये बसवणार आहोत. एका व्हिडिओमध्ये सगळे टेन्स, एका व्हिडिओमध्ये आणि एका चार्टमध्ये मी तुम्हाला सगळे टेन्स सांगणार आहे. पण हा चार्ट बऱ्यापैकी समजण्याकरता आणि हा चार्ट तुम्हाला चांगला समजावा आणि असं शॉर्ट ट्रिकनं तुमच्या डोक्यात बसावा सगळे टेन्स, याकरता तुम्ही कॉन्सेप्टनुसार आपण टेन्स आणि टेन्सचे सबटाईप जे शिकवलेत मागचे असं टेन्सचे सगळे व्हिडिओ लेक्चर पाहून घ्या. आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ लेक्चर शांत चित्तानं, शांत डोक्यानं किमान एक किंवा दोन वेळेस पहा आणि त्याच्यानंतर हा शॉर्ट चार्ट पहा. हा शॉर्ट चार्ट पाहिल्यानंतर तुमचा टेन्स कधीच विसरणार नाही. आयुष्यभरासाठी तुमचा टेन्स हा टॉपिक पक्का होईल. तर चला सुरुवात करूया आपण. टेन्स, याच्यामध्ये टेन्सचे 3 मेन टाईप बी आहे आणि त्याचे सब टाईप सगळं काही बसणार आहे. तर टेन्स आपण इथं काय पाहणार आहोत, टेन्स पण पाहणार आहोत आणि टेन्सचे सब टाईप म्हणजे त्याचे उपप्रकार पण पाहणार आहोत. तर टेन्सचे मेन टाईप्स कोणते कोणते आहेत? टेन्सचे मेन टाईप्स आहे प्रेझेंट. मेन टाईप काय आहे? प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, ज्याला प्रेझेंट, ज्याला आपण काय म्हणतो वर्तमान, राईट. पहिला टेन्सचा प्रकार काय? टेन्स पहिला काळ कोणता आहे? पहिला काळ वर्तमान काळ आहे. पहिला टेन्स कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. दुसरा टेन्सचा प्रकार काय? पास्ट टेन्स. कोणता टेन्स? टेन्स काळ. दुसरा टेन्स किंवा काळ काय? पास्ट, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो भूतकाळ. काय म्हणतो? भूतकाळ. आणि तिसरा काळ. पहिला झाला प्रेझेंट, दुसरा पास्ट आणि तिसरा काय? फ्युचर. तिसरा आहे फ्युचर. थर्ड वन इज फ्युचर. तिसरा टेन्स कोणता आहे? फ्युचर. ओके, फ्युचर, ज्याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ. ज्याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ. ओके, झालं. मेन टेन्सची किती टाईप्स आहेत पहा. एका व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळा टेन्स, 2 महिन्याचा कोर्स एका व्हिडिओ लेक्चरमध्ये. पहिला टेन्स, पहिला काळ आहे प्रेझेंट, दुसरा आहे पास्ट आणि तिसरा आहे फ्युचर. आता याचे सब टाईप्स. प्रेझेंट टेन्सचा पहिला सब टाईप काय? सिम्पल. ओके, सिम्पल प्रेझेंट टेन्स, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात तुम्ही? साधा भूतकाळ. ओके, पहिला आहे प्रेझेंट टेन्स कोणता? सिम्पल प्रेझेंट टेन्स. दुसरा प्रेझेंट टेन्स कोणता आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. सगळं आलं. त्याच्यानंतर कंटिन्युअस. त्याच्यानंतर काय? कंटिन्युअस, ज्याला आपण काय म्हणतो? चालू. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, इथं असणार कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि इथं असणार कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आता तिसरा आणि तिसरा जो शेवटच्या पूर्वीचा परफेक्ट. पुढचा आहे काय प्रकार? परफेक्ट म्हणजे काय आपण म्हणतो त्याला? पूर्ण. परफेक्ट मीन्स पूर्ण. परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि इथं काय असणार? परफेक्ट फ्युचर. आणि शेवटचा जो प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस. शेवटचा प्रकार काय? परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? चालू पूर्ण. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि इथं असणार परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. चला आता पहिला काळ पाहूया. तर पहा, आधी काय पाहूया? प्रेझेंट टेन्स कोणता? सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स काय असतं? तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं फ्रेम स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट असणार आहे, क्रियापदाचं पहिलं रूप असणार आहे आणि ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, सब्जेक्ट, क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. आणि ज्यावेळेस ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतील त्यावेळेस क्रियापदाला एस लागणार आहे. क्रियापदाला एस कधी लागणार? ही, शी, इट करते असल्यावर. आपण एक एक्झाम्पल, कारण आपल्याला एक चार्टमध्ये सगळं बसवायचं आहे, छोटा व्हिडिओ बनवायचा रिव्हिजन टाईप सगळ्या टेन्सची, त्याच्यामुळे आपल्याला मर्यादा आहे. आपण एकच उदाहरण घेऊ शकतो. पहा, ही स्पीक्स इंग्लिश. मी एक वाक्य लिहितो. हे सब्जेक्ट आला ही, क्रियापदाचं पहिलं रूप स्पीक आहे. ओके, आणि इंग्लिश, ही स्पीक इंग्लिश. ओके, आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ पहा. आपण त्याच्यात काय म्हणलो? ज्यावेळेस ही, शी, इट हे करते असतील, तृतीय पुरुषी एकवचनी ही, शी, इट व एखादं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव हे करते असतील तर क्रियापदाला काय लागतं? क्रियापदाला एस किंवा ES लागतं. ही स्पीक्स इंग्लिश. जर आपल्याला याचं नकारार्थी वाक्य करायचं असेल तर त्यावेळेस काय लागतं? डू नॉट किंवा डज नॉट. मग याचं नकारार्थी पहा, मी सगळं सांगितलं आधी, विधानार्थी, नकारार्थी आणि येस नो टाईप. तर मग नकारार्थी वाक्य करायचं असेल तर ही डज नॉट. डज का घेतलं? डू का नाही घेतलं? कारण क्रियापदाला ज्यावेळेस येस लागलेलं असतं आणि त्याचं ज्यावेळेस आपण नकारार्थी करतो त्यावेळेस डज वापरायचं. क्रियापदाला, मूळ वाक्यात क्रियापदाला यस लागलेला असेल आणि त्या वाक्याचं नकारार्थी करायला त्यावेळेस तो यस काढून टाकायचा आणि डू ऐवजी काय घ्यायचा?
नकारार्थी करताना डज. ही डज नॉट स्पीक इंग्लिश. ही डज नॉट स्पीक इंग्लिश. आता याचं यस नो टाईप क्वेश्चन करायचं आहे. याचं काय करायचं आहे? यस नो टाईप क्वेश्चन करायचं आहे. तर मग तो कसा करणार? यस नो टाईप क्वेश्चन पहा. यस नो टाईप क्वेश्चन करताना कोणत्याही काळातलं यस नो टाईप क्वेश्चन करताना सहाय्यकारी क्रियापद काय असतं? आधी असतं. कोणत्याही काळातलं यस नो टाईप क्वेश्चन तयार करायचं असेल तर त्याच्या वाक्याची सुरुवात कशाने होते? सहाय्यकारी क्रियापदाने होते. सहाय्यकारी क्रियापदानंतर करता असतो. म्हणजे हा डज आधी येईल. तर मग याचं यस नो टाईप क्वेश्चन काय होईल? डज ही स्पीक इंग्लिश. डज ही स्पीक इंग्लिश क्वेश्चन मार्क. हे पाहिलं आपण या काळातलं असर्टिव्ह सेंटेन्स, या काळातलं असर्टिव्ह सेंटेन्स, या काळातलं निगेटिव्ह सेंटेन्स आणि या काळातलं हे इंटरगेटिव्ह सेंटेन्स. डज ही स्पीक इंग्लिश. परत इथं एस एस का लागणार नाही? कारण डू मध्ये एस येऊन गेला. डूला एस लागलाय म्हणून आपण इकडे एस लागला नाही. हा झाला प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल पास्ट. सिंपल पास्टचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. सिंपल फास्टचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. आपण हेच एक्झाम्पल घेऊ तुम्ही सगळ्या काळात, म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन करता येईल की एकच वाक्य सगळ्या काळात आल्यावर कसं कसं त्याच्यात बदल होईल. पहा या ठिकाणी सांगायलो मी तुम्हाला. पहिलं रूप आहे स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. त्याचं दुसरं रूप आहे स्पोक. स्पोक. आणि तिसरं रूप काय? स्पोकन. स्पीक, स्पोक, स्पोकन. हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे स्पीक, दुसरं रूप आहे स्पोक आणि तिसरं रूप आहे स्पोकन. ओके. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. तर मग इथं काय होईल? कोणता पास्ट पाहिलो आपण? ह्या सगळ्या लाईनीमध्ये सिंपल पाहिलो, सगळ्यांचे सिंपल प्रकार पाहिलो. या ओळीत सगळ्यांचे कंटिन्युअस प्रकार पाहिलो. या ओळीत सगळ्यांचे परफेक्ट. आता आपला प्रेझेंट झाला सिंपल प्रेझेंट झाला. आता सिंपल काय पाहिलो आपण? सिंपल पास्ट. सिंपल पास्ट मध्ये काय असतं? सब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. तर स्पीकचं दुसरं रूप काय आहे? स्पोक. तर मग काय होईल? ही स्पोक काय? इंग्लिश. ही स्पोक इंग्लिश. झालं हे विधानार्थी वाक्य. आता याच्यातलं नकारार्थी करायचं. तर नकारार्थी करताना हे असं होणार नाही बाळांनो, हे चुकीचं आहे. ही नॉट स्पोक इंग्लिश असं म्हणलं तर हे चुकीचं आहे. तर काय म्हणावं लागेल? ही नॉट स्पोक इंग्लिश नाही, ही डिड नॉट असं म्हणावं लागलं. इथं सहाय्यकारी क्रियापद काय असतं? सिंपल पास्टमध्ये डिड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं ज्यावेळेस आपण निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायलो. तर काय म्हणावं लागेल इथं? ही डिड नॉट. आणि दुसऱ्या रूपाला, कारण भूतकाळ याच्यात येऊन गेला ना डिड, तर दुसऱ्या रूपाला पहिल्या रूपात लिहायचं. स्पोक ऐवजी काय लिहायचं? ही डिड नॉट स्पीक इंग्लिश. आता याच्यातलं यस नो टाईप क्वेश्चन. यस नो टाईप क्वेश्चन कसा होईल? ही स्पोक इंग्लिशचा यस नो टाईप क्वेश्चन. याला आपण निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट केला तर याला यस नो टाईप क्वेश्चन मध्ये, म्हणजे इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय होईल? मग इंटरगेटिव्ह सेंटेन्स डिड ही आणि स्पोकचं स्पीक. डिड ही स्पीक काय? इंग्लिश क्वेश्चन मार्क. डिड ही स्पीक इंग्लिश. तर हे काय झालं? सिंपल पास्ट मधलं. हा पास्ट आहे. कोणता पास्ट आहे? सिंपल पास्ट. इकडे पहा कुठे छेद आली? सिंपल पास्ट. सिंपल पास्ट मधलं असर्टिव्ह, सिंपल पास्ट मधलं निगेटिव्ह आणि सिंपल पास्ट मधलं इंट्रोगेटिव्ह. झालं यस नो टाईप. आता पाहूया सिंपल फ्युचर. आता काय पाहूया? सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर मध्ये काय असतं? सब्जेक्ट, ओके, विल किंवा शॉल. सब्जेक्ट, विल किंवा शॉल, क्रियापदाचं पहिलं रूप आणि असला तर ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचर हे काय? सिंपल फ्युचरचं फ्रेम स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट, विल किंवा शॉल हे सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि असला तर कर्म. तर मग काय होईल? हेच वाक्य सिंपल फ्युचर मध्ये पहा. म्हणजे तुम्हाला तेच वाक्य कशामध्ये? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि तोच सिंपल फ्युचर मध्ये कन्वर्ट झाला असा होईल. ही विल झाला सब्जेक्ट, विल. ही विल स्पीक. ही विल क्रियापदाचं पहिलं रूप. सब्जेक्ट, विल किंवा शॉल, क्रियापदाचं पहिलं रूप स्पीक आणि आलं का? ही विल स्पीक इंग्लिश. आता इथं शॉल कधी वापरायचं? ज्यावेळेस आय आणि वी करते असतील त्यावेळेस काय वापरायचं? आय आणि वी करते असल्यावर शॉल वापरायचं. बाकी काहीही करता असला तर काय वापरायचं? त्यावेळेस विल वापरायचं. आय वी असल्यावर शॉल वापरायचं. ठीक आहे. तर याला हे झालं याचं सिंपल फ्युचर मधलं असर्टिव्ह. काय झालं हे? सिंपल फ्युचर मधलं असर्टिव्ह. आता सिंपल फ्युचर मधलं निगेटिव्ह. सिंपल फ्युचर मधलं निगेटिव्ह होईल ही विल नॉट स्पीक
काय इंग्लिश. झालं काय निगेटिव्ह सिंपल फ्युचर मधलं निगेटिव्ह. सिंपल फ्युचर मधलं येस नो टाईप. येस नो टाईप असल्यावर कशाने सुरुवात सहाय्यकारी क्रियापदान सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानंतर करता. तर काय होईल विल ही स्पीक काय विल ही स्पीक इंग्लिश पहा बारकेने क्वेश्चन मार्क. हे पाहिलं आपण सिंपल फ्युचर मधलं असर्टिव्ह सेंटेन्स. हे सिंपल फ्युचर मधल्या सेंटेन्सचं फ्रेम स्ट्रक्चर सूत्र. सिंपल फ्युचर मधलं असर्टिव्ह, सिंपल फ्युचर मधलं निगेटिव्ह, सिंपल फ्युचर मधलं इंट्रोगेटिव्ह. आता कंटिन्युअस पाहिजे. सगळे कोणत्या प्रकारचे टेन्स पाहिजे आपल्याला सगळे कंटिन्युअस टेन्स पाहिजे. ओके एका व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळे टेन्स. हां यालाच आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये म्हणू. याला कंटिन्युअस टेन्स मध्ये ही इज. आधी कंटिन्युअस टेन्स फॉर्म्युला काय कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधल्या वाक्याचं फ्रेम स्ट्रक्चर कसं फॉर्म्युला. कंटिन्युअस प्रेझेंट पाहू, मग कंटिन्युअस पास्ट पाहू आणि मग कंटिन्युअस फ्युचर पाहू. कंटिन्युअस काय पाहिलं होतं कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये काय असतं सब्जेक्ट, मग एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद सब्जेक्ट. एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING किंवा तुम्ही त्याला म्हणतात क्रियापदाचं पहिले चौथं रूप असं सुद्धा म्हणतात. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING आणि मग काय असणार आहे ऑब्जेक्ट. हे कोणाचं फ्रेम स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचर मधल्या वाक्याचं फ्रेम स्ट्रक्चर कसं असणार आहे सब्जेक्ट एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद क्रियापदाला ING. क्रियापदाला ING कोणताही कंटिन्युअस असू द्या त्याच्यामध्ये क्रियापदाला ING असणार. कंटिन्युअस प्रेझेंट असू द्या की कंटिन्युअस पास्ट असू द्या की कंटिन्युअस फ्युचर असू द्या. तर मग काय सब्जेक्ट याच वाक्याला आपण एका सेम वाक्याला सगळ्या काळात कन्वर्ट करायला म्हणजे तुम्हाला त्याच्यात काय काय ते बदल होतील ते चांगल्या प्रकारे कम्पेअर करता येतील आणि तुमच्या लक्षात बसतील. हां सब्जेक्ट काय आपला ही. ओके ही सोबत काय आय असल्यावर एम वापरायचं आणि अनेक वचनी करता असल्यावर आर वापरायचं. बाकी एक वचनी करताना काय वापरायचं इज वापरायचं. आपण प्रत्येक टेन्सच्या एकेका टाईपवर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ते पहा मग हे रिव्हिजन व्हिडिओ पहा. ही इज स्पीकिंग झालं का सब्जेक्ट आला. एम इज आर पैकी इज आला आणि क्रियापदाच्या स्पीकला ING लावलं. स्पीकला काय लावलं ING स्पीकिंग. ही इज स्पीकिंग काय इंग्लिश. ही इज स्पीकिंग इंग्लिश झाला. असर्टिव्ह. आता निगेटिव्ह याचा निगेटिव्ह ही इज नॉट स्पीकिंग काय इंग्लिश. आता याच्यातला येस नो टाईप कसा होईल येस नो टाईप मध्ये फक्त हा इज आधी येतो. इज ही स्पीकिंग काय इंग्लिश. इज ही स्पीकिंग इंग्लिश क्वेश्चन मार्क झाला. हा कंटिन्युअस प्रेझेंटचं फ्रेम स्ट्रक्चर सब्जेक्ट एम इज आर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING ऑब्जेक्ट. हे कोणत्या कंटिन्युअस प्रेझेंट मधलं असर्टिव्ह, कंटिन्युअस प्रेझेंट मधलं निगेटिव्ह, कंटिन्युअस प्रेझेंट मधलं येस नो टाईप. आता कंटिन्युअस पास्टचा फॉर्म्युला कसा असतो कंटिन्युअस पास्टचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट ओके वॉज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला काय ING आणि असला तर ऑब्जेक्ट. हे कोणाचा फॉर्म्युला आहे कंटिन्युअस पास्ट मधल्या वाक्याचा फॉर्म्युला. कंटिन्युअस पास्ट मधल्या वाक्याचं फ्रेम स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट वॉज किंवा वेअर क्रियापदाला ING आणि ऑब्जेक्ट. वॉज कधी वापरायचं ज्यावेळेस एक वचनी करता असेल त्यावेळेस वॉज आणि वी दे सारखा अनेक वचनी करता असेल त्यावेळेस वेअर. पहा मग तेच वाक्य. ही इज तिकडे काय होतं ही इज स्पीकिंग इंग्लिश. आता कंटिन्युअस आला ओके कंटिन्युअस आला म्हणजे क्रियापदाला ING. कोणताही कंटिन्युअस असला की त्याच्यात क्रियापदाला ING. आणि इथे एम इज आर ऐवजी काय वॉज वेअर तर ही वॉज झाला सब्जेक्ट वॉज आणि स्पीकिंग क्रियापदाला ING. ही वॉज स्पीकिंग इंग्लिश बारकाईने पहा ही वॉज स्पीकिंग इंग्लिश झालं असर्टिव्ह सेंटेन्स. हा झाला कंटिन्युअस पास्ट मधला असर्टिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स ही वॉज नॉट स्पीकिंग काय ही वॉज नॉट स्पीकिंग इंग्लिश झालं. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स येस नो टाईप क्वेश्चन वॉज आधी येईल काय वॉज आधी वॉज ही स्पीकिंग काय वॉज ही स्पीकिंग इंग्लिश. ही वॉज स्पीकिंग इंग्लिश वॉज ही स्पीकिंग इंग्लिश क्वेश्चन मार्क झाला. आता कंटिन्युअस प्रेझेंट झाला कंटिन्युअस पास्ट झाला. आता काय कंटिन्युअस फ्युचरचं फ्रेम स्ट्रक्चर काय असतं कंटिन्युअस फ्युचरचं फ्रेम स्ट्रक्चर असतं त्याच्यात सब्जेक्ट असतं
विल किंवा शॉल असतं, विल किंवा शाल असतं. नंतर बी हा प्रत्यय असतो आणि कोणताही कंटिन्युअस असला तर त्याच्यात क्रियापदाच्या पहिल्या रूपाला काय लागतं, ING आणि ऑब्जेक्ट. हे कोणाचं फ्रेम स्ट्रक्चर आहे, हे कंटिन्युअस फ्युचर. कंटिन्युअस फ्युचरचं फ्रेम स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यात सब्जेक्ट विल शॉल मग बी आणि मग क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING. तर याच वाक्याला कन्वर्ट करू. वॉज यूज काय येईल, विल बी शॉल बी. तर शॉल बी कधी येईल, आय व वी करते असल्यावर शॉल. ही विल बी आला सब्जेक्ट, ही विल बी, ही असल्यावर विल बी, आय बी असल्यावर शॉल बी. ही विल बी स्पीकिंग काय, ही विल बी स्पीकिंग इंग्लिश. ही विल बी स्पीकिंग इंग्लिश. हा काय झाला, कंटिन्युअस फ्युचर मधला असर्टिव्ह. आता त्याच्यातला निगेटिव्ह आणि त्याच्यातला काय पाहूया, येस नो टाईप क्वेश्चन. याच्यातला निगेटिव्ह. आता निगेटिव्ह करताना नॉट कुठे ठेवायचं, नॉट बी विल आणि बीच्या मध्ये नॉट ठेवायचं. निगेटिव्ह, ही विल नॉट बी, ही विल नॉट बी स्पीकिंग काय इंग्लिश, ही विल नॉट बी स्पीकिंग इंग्लिश. आता याच्यातलं येस नो टाईप करताना सगळा विल बी आधी नाही ठेवायचा, नुसतं विल आधी ठेवायचं. विल ही बी स्पीकिंग, विल ही बी स्पीकिंग इंग्लिश. ओके, विल नंतर विल बी नाही, नुसतं विल ही बी स्पीकिंग काय इंग्लिश. बारकाईनं पहा, हे कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला खूप कामाचं आहे. सगळे टेन्स मी एका व्हिडिओमध्ये पण त्याच विद्यार्थ्याला हे चांगल्या प्रकारे समजणार आहे, ज्याने किमान आपलं टेन्सवर प्रत्येक सब टाईपवर, सिम्पल प्रेझेंटवर, सिम्पल पास्टवर, सिम्पल फ्युचरवर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. ते आवर्जून पहा. आणि जर ज्या विद्यार्थ्यांचा टेन्स चांगला नाही आहे तर त्याला पुढचं ग्रामरमधल्या खूप साऱ्या गोष्टी समजणार नाही, आणि ज्याचं टेन्स चांगले नाही त्याची इंग्लिश बी चांगली नाही. ओके, त्याची इंग्लिश बी व्यवस्थित होणार नाही. तुम्हाला इंग्रजीमध्ये स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुम्हाला कुठून सुरुवात करावं लागेल, तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच आणि टेन्स या दोन गोष्टी पक्क्या असावं लागेल. पार्ट्स ऑफ स्पीचवर पण आपल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ आहे आणि याच्यावर टेन्सवर तर व्हिडिओ भरपूर आहे. चला आपण कंटिन्यू करा. चला आता कंटिन्युअसचे प्रकार सांगितले. कोणताही कंटिन्युअस असला त्याच्यामध्ये क्रियापदाला ING, VING दिसते. आता परफेक्ट. आता पाहूया परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर. परफेक्ट प्रेझेंटमध्ये कसं असतं, परफेक्ट प्रेझेंटचं फ्रेम स्ट्रक्चर पहा. परफेक्ट प्रेझेंटचं फ्रेम स्ट्रक्चर काय असतं, त्याच्यामध्ये सब्जेक्ट हॅव किंवा हॅज, सब्जेक्ट हॅव किंवा हॅज. क्रियापदाचं तिसरं रूप असतं. कोणताही परफेक्ट असलं त्याच्यामध्ये क्रियापदाचं काय असतं, तिसरं रूप असतं. काय याच्यामध्ये सब्जेक्ट हॅव किंवा हॅज, क्रियापदाचं तिसरं रूप. सब्जेक्ट हॅव हॅज क्रियापदाचं तिसरं रूप ऑब्जेक्ट. हे कोणाचं सूत्र आहे, परफेक्ट प्रेझेंट मधल्या वाक्याचं सूत्र आहे. पहा मग काय होईल, मग सब्जेक्ट काय आपला, सब्जेक्ट आहे ही, मग ही हॅज, आणि स्पीकचं तिसरं रूप हे स्पोकन, स्पीकचं तिसरं रूप स्पोकन. ही हॅज स्पोकन काय इंग्लिश, ही हॅज स्पोकन इंग्लिश, तो इंग्रजी बोलला आहे. ही हॅज स्पोकन इंग्लिश. आता हॅव कधी वापरायचं, ज्यावेळेस हॅव किंवा हॅज कधी वापरायचं याच्यावर आपला एक स्पेशल परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा जो व्हिडिओ आहे का, परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा आपला तो व्हिडिओ जाऊन पहा. त्याच्यामध्ये हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं त्याच्यावर चांगल्या प्रकारे. तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यावर हॅज वापरायचं. ओके, तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यावर हॅज. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, आणि एखादं नाव असेल तर राम हॅज, श्याम हॅज. ओके, आणि बाकी तृतीय पुरुषी एकवचनी करता नसेल, बाकी अनेक वचनी करता असेल तर वी हॅव, दे हॅव आणि आय हॅव. ठीक आहे. ही हॅज स्पोकन इंग्लिश. आता याच्यातलं निगेटिव्ह काय काय पाहिलं आपण, मग त्याच्यानंतर निगेटिव्ह. ही हॅज नॉट स्पोकन, ही हॅज नॉट स्पोकन इंग्लिश. ओके, आणि याच्यातलं येस नो टाईप करायचं असेल तर हॅज आधी, म्हणजे इंट्रोगेटिव्ह करायचं आहे. हॅज ही स्पोकन, हॅज ही स्पोकन इंग्लिश. आपण याचं बनवायलो, हे जे मूळ वाक्य आहे का असेरेटिव्हचं येस नो टाईप बनवलं, निगेटिव्हचं येस नो टाईप नाही बनवलं. निगेटिव्हचं येस नो टाईप कसं बनवायचं ते पाहू आपण. हॅज ही स्पोकन इंग्लिश, हॅज ही स्पोकन इंग्लिश क्वेश्चन मार्क. आता परफेक्ट आपला काय झाला, हा कोणता परफेक्ट होता, प्रेझेंट होता. आता परफेक्ट काय, पास्ट. परफेक्ट पास्टमध्ये काय असणार आहे, परफेक्ट पास्टमध्ये असणार आहे सब्जेक्ट, मग हॅड हे सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाचं तिसरं रूप आणि काय असणार आहे ऑब्जेक्ट. परफेक्ट पास्टमध्ये काय असणार आहे
सब्जेक्ट, हॅड हे सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाचं तिसरं रूप, तर मग काय होईल? ही हॅड स्पोकन इंग्लिश. ही हॅड स्पोकन इंग्लिश. नकारार्थी निगेटिव्ह, ही हॅड नॉट स्पोकन इंग्लिश. याच्यामधला यस नो टाईप, हॅड ही स्पोकन इंग्लिश. ओके, इंटरोगेटिव्ह झालं. आता परफेक्ट फ्युचर, आता काय पाहायचं? परफेक्ट फ्युचर काय होईल परफेक्ट फ्युचरमध्ये? परफेक्ट फ्युचरमध्ये असेल सब्जेक्ट, मग नंतर विल किंवा शॉल, विल हॅव, शॉल हॅव. मग असणार हॅव, क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. ओके, हे कोणत्या काळातल्या वाक्यात सूत्र आहे? कोणत्या काळातल्या? फ्युचर. कोणता फ्युचर? इकडे पाहायचा असं. परफेक्ट फ्युचरचं वाक्य कसं असतं? परफेक्ट फ्युचर तर एक सब्जेक्ट असतो, विल हॅव किंवा शॉल हॅव असतं, आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं. इथं हॅज नसतं, विल हॅव किंवा शॉल हॅव, विल हॅज शॉल हॅज नसतं. तर मग काय असेल? ही विल हॅव, हे विल हॅज नसतं, हे विल हॅव, ही विल हॅव स्पोकन इंग्लिश. आता नकारार्थी करताना नॉट कुठं वापरायचं? हे नॉट विल आणि हॅवच्या मध्ये नॉट, विल नॉट हॅव, विल आणि हॅवच्या मध्ये नॉट वापरायचं. मग नकारार्थी निगेटिव्ह, ही विल नॉट हॅव स्पोकन काय? ही विल नॉट हॅव स्पोकन इंग्लिश. आता परफेक्ट फ्युचर मधलं यस नो टाईप क्वेश्चन वापरायचं. फक्त तुम्हाला विल किंवा शॉल न वाक्याची सुरुवात करायची, बाकी करत्याच्या आधी फक्त विल आणि शॉल घ्यायचं, विल आणि शॉलनेच वाक्याची सुरुवात करायची. सगळं विल हॅव शॉल हॅव आधी नाही घ्यायचं. म्हणजे काय? विल याच्यातला इंट्रोगेटिव्ह, विल ही हॅव स्पोकन काय? इंग्लिश. झालं, विल ही हॅव स्पोकन इंग्लिश. आता काय पाहिलं आपण? परफेक्ट प्रेझेंट पाहिलाय, परफेक्ट पास्ट पाहिलाय, आणि परफेक्ट फ्युचर पाहिलाय. आता काय पाहूया? परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट पाहूया, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट पाहूया, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर पाहूया. म्हणजे काय? चालू पूर्ण वर्तमान पाहूया, चालू पूर्ण भूत पाहूया, आणि चालू पूर्ण भविष्य पाहूया. चला तर आता काय पाहूया? परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर पाहूया. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटचं वाक्याचं फ्रेम स्ट्रक्चर कसं असतं? म्हणजे त्याचं सूत्र, परफेक्ट कंटिन्युअस मधलं वाक्य असं असतं, त्याच्यामध्ये आधी सब्जेक्ट असतं, ओके, हॅव किंवा हॅज असतं, त्याच्यानंतर बीन हे शब्द असतात, ओके, आणि मग क्रियापदाच्या, कारण त्याच्यात कंटिन्युअस शब्द आला म्हणून क्रियापद, ज्याच्यात कंटिन्युअस शब्द आला त्याच्यात क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING आणि असला तर ऑब्जेक्ट. हे कोणाचं फ्रेम स्ट्रक्चर आहे? हे फ्रेम स्ट्रक्चर आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, चालू पूर्ण वर्तमानात. आधी काय असणार? सब्जेक्ट हॅव किंवा हॅज, मग बीन, क्रियापदाला ING. हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं? आपला जो परफेक्ट प्रेझेंटचा व्हिडिओ त्याच्यात पहा, किंवा मी आत्ताही सांगितलं तोंडी, ज्यावेळेस तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल त्यावेळेस हॅज वापरायचं. ही हॅज, शी हॅज, इट हॅज किंवा राम हॅज. पहा, मग पहा काय होईल? याच वाक्याला ही हॅज बीन स्पीकिंग काय? ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश सिन्स लास्ट 2 years. सिन्स ते एवढं लिहायला आपल्याकडे नाही आहे जागा, त्याच्यामुळं त्याचा उपयोग झालाय फक्त. ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश. हे काय झालं? परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मधल्या वाक्याचं असर्टिव्ह सेंटेन्स. आता परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मधल्या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स असं होईल. ही हॅज नॉट कुठं वापरायला पहा? ही हॅज नॉट, हॅज नंतर नॉट, बीन नंतर नॉट नाही. ही हॅज नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश. ही हॅज नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश. आता याच्यातलं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं पहा. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करताना सगळं हॅज बीन आधी नाही ठेवायचं, फक्त काय आधी ठेवायचं? हॅज आधी ठेवायचं. हॅज ही बीन करता कशाच्या मध्ये? हॅज आणि बीनच्या मध्ये करता. हॅज ही बीन स्पीकिंग
हॅज ही बीन स्पीकिंग इंग्लिश क्वेश्चन मार्क. इंटरोगेटिव्ह आहे ना. आपण हे कसं पाहिलं, एक असर्टिव्ह पाहिला आहे, एक निगेटिव्ह पाहिला आहे, एक इंटरोगेटिव्ह पाहिलं आहे त्याच्यातलं. आता काय पाहायचंय, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. इथे काय पाहिलं, पास्ट पाहिलं. कोणता पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट फ्रेम स्ट्रक्चर कसं असतं, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट फ्रेम स्ट्रक्चर असतं, त्याच्यात सब्जेक्ट असणार आहे, हॅड असणार आहे, मग बीन असणार आहे, आणि त्याच्यात कंटिन्युअस शब्द आहे, मग क्रियापदाला आयएनजी, क्रियापदात चौथं रूप बी म्हणू शकता त्याला, आणि त्याच्यात काय असणार आहे, ऑब्जेक्ट. काय असणार मग, सब्जेक्ट हॅड बीन VING ऑब्जेक्ट. काय असणार आहे ते, मग सब्जेक्ट हॅड बीन VING ऑब्जेक्ट. हा, तर सब्जेक्ट काय, ही. मग काय येणार आहे, हॅड बीन, ही हॅड बीन स्पीकिंग काय, इंग्लिश. आता नकारार्थी कशामधलं, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मधलं नकारार्थी. ही हॅड नॉट बीन स्पीकिंग, ही हॅड नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश. आणि आता त्याच्यातलं इंट्रोगेटिव्ह करताना फक्त याच्यातलं हे दिसेल, ही हॅड बीन मधलं हॅड आधी, हॅड करताच्या आधी हॅड ही बीन, हॅड ही बीन स्पीकिंग इंग्लिश क्वेश्चन मार्क. आणि शेवटचा प्रकार, या ठिकाणी आपला व्हिडिओ लेक्चर एंड होणार. शेवटचा प्रकार काय, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. याचं फ्रेम स्ट्रक्चर कसं आहे पहा. याचं फ्रेम स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट असणार, विल किंवा शॉल असणार, त्याच्यानंतर हॅव बीन असणार, आणि क्रियापदाला काय, ING. आता समोर जागा नाही, समोर काय असतो, कर्म असतो. याचं फ्रेम स्ट्रक्चर काय, याच्यात सब्जेक्ट असणार, विल हॅव बीन किंवा शॉल हॅव बीन असणार, आणि क्रियापदाला ING असणार. त्याच वाक्याला पहा, सब्जेक्ट ही विल हॅव बीन, ही आला सब्जेक्ट आला, मग विल हॅव बीन असणार, कारण ही आहे ना करता, तर मग विल हॅव बीन. वी करते असले असते तर आय शॉल हॅव बीन, वी शॉल हॅव बीन. ही विल हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. ठीक आहे. आता याला काय करायचं, नकारार्थी करताना नॉट कुठं ठेवायचं, विल हॅव नॉट बीन का विल नॉट हॅव बीन किंवा विल हॅव बीन नॉट. तर नकारार्थी करताना असं करायचं, ही विल नॉट हॅव बीन, विल नंतर नॉट ठेवायचं. ही विल नॉट हॅव बीन स्पीकिंग. हे आपण याच वाक्याचं नकारार्थी करायलो, याच वाक्याला निगेटिव्ह लिहून दाखवायलो, आणि याच काळातल्या या वाक्याला काय लिहून दाखवायलो, इंटरोगेटिव्ह. ही विल नॉट हॅव बीन स्पीकिंग काय, इंग्लिश. ओके. आणि मग याच्यातला येस नो टाईप किंवा इंटरोगेटिव्ह, विल फक्त विल आधी घ्यायचं, सगळा विल हॅव नॉट बीन, सगळा विल हॅव बीन किंवा सगळा विल हॅव बी नाही ठेवायचं, आणि विल हॅव बीन बी नाही ठेवायचं. येस नो टाईप करताना फक्त विल ठेवायचं. विल ही झाला, विल ही हॅव बीन स्पीकिंग, विल ही हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश क्वेश्चन मार्क. तर तुम्ही सुद्धा काय करा, सगळे टेन्सचे व्हिडिओ लेक्चर पहा आपल्या चॅनलवरचे. सगळे टेन्सचे व्हिडिओ लेक्चर पाहून एक वाक्य घ्या कोणतेही, आणि त्या वाक्यातला सगळ्या काळामध्ये असं कन्वर्ट करा, आणि त्या एकच वाक्याला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करा, इंटरोगेटिव्हमध्ये कन्वर्ट करा. ते एक सेम वाक्य घ्या, त्याला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करा, इंटरोगेटिव्हमध्ये कन्वर्ट करा, आणि असं प्रत्येक काळाची तुमची काय होणार, प्रॅक्टिस होणार. कोणतेही एक वाक्य उचलून घ्या. समजा मी हे गेलं, ही स्पीक इंग्लिश, कोणते एक वाक्य घ्या, आय राईट लेटर. दुसरं वाक्य घ्या एखादं, वी इट मँगो, असं एक वाक्य घ्या, आणि असा चार्ट बनवा तुम्ही एका कागदावर, आणि याची प्रॅक्टिस करा. याच्यामुळे तुमचे काय होईल, टेन्स पक्की होईल. पण त्याकरता तुम्हाला आधी टेन्सवर, आपण प्रत्येक टेन्सच्या एकेका टाईपवर बनवलेला जो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरचा, तो प्रत्येक एक व्हिडिओ पहा, आणि मग या टाईपची प्रॅक्टिस करा. त्याच्यात आपण सिंपल प्रेझेंटवर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, सिंपल पास्टवर एक स्पेशल व्हिडिओ आहे आपला, सिंपल फ्युचरवर स्पेशल व्हिडिओ आहे. प्रत्येक सब टाईपवर, टेन्सच्या सब टाईपवर आपला एक स्पेशल व्हिडिओ आहे. ते पाहिल्यानंतर या टाईपची तुम्ही प्रॅक्टिस करा, नक्कीच तुमचा टेन्स हा भाग पक्का होईल. आणि टेन्स हा भाग तुमचा जर पक्का झाला तर चेंज डिग्री म्हणजे आपलं जे काही ग्रामरमधला पुढचा भाग आहे ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर पार्ट ऑफ स्पीच आणि टेन्स आवर्जून तुमचं पक्क करा, चांगलं करा, स्ट्रॉंग करा. कोणत्याही स्पर्धा परीक्षा करता किंवा आपल्या अकॅडमिक शिक्षणात याचा फार उपयोग होतो. ठीक आहे. जर व्हिडिओ लेक्चर आवडलं तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमचा लाईक, सबस्क्राईब, शेअर मला पुढचे व्हिडिओज बनवायला प्रेरणा देईल, मोटिवेशन देईल. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.